3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पश्चिम बंगाल दौरा. शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हजेरी लावणार. सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे जाणार. कोलकात्यात सुनेत्रा पवारांच्या स्वागताची तयारी. कोलकाता विमानतळावर स्वागताची तयारी. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. कार्यकर्त्यांकडून विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी. बंगालच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. ग्रामपंचायत जिंकल्यावरही अभिनंदन करतील. ट्रम्प यांच्या अभिनंदनावर खासदार संजय राऊतांनी पत्र लिहित लगावला टोला. निदा खानला लपवण्यामागे MIMचा नगरसेवक होता हे पूर्णपणे स्पष्ट. नगरसेवकाच्या मागे आणखी कोण होतं याचीही चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. निदा खानची 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. नाशिक IT कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचाराच्या प्रकरणात निदाची पोलीस चौकशी होणार. सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार मीच घालेन. खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. शरद पवार सातारा दौऱ्यावर. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार. पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष. सोलापुरातून आणखी एका भोंदूला अटक. आडेगावच्या विरकर महाराजला 5 दिवसांची पोलीस कोठडी. अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप. भोंदू खरातला आज न्यायालयात हजर करणार. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणुकीच्या प्रकरणात खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. दहावीच्या निकालात मराठीचा टक्का घसरला. 94,000 विद्यार्थी मातृभाषेतच नापास. मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार. पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. अष्टविनायकांपैकी मोरगाव थेऊर सिद्धटेक मंदिर महिनाभर बंद. उद्यापासून 9 जूनपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद असणार. संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. वडिलांकडूनच 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. पोलिसांकडून नराधम बापाला अटक. साताऱ्यातील कासरतळे इथं भीषण अपघात. आयशर ट्रक 50 फूट दरीत कोसळला. लहान मुलासह 4 जणांचा मृत्यू. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक. रविवारी संध्याकाळी काढणार मूक मोर्चा. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नऊ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य. कराटे प्रशिक्षकाचं मुलीसोबत अश्लील कृत्य. कल्याणमधील धक्कादायक प्रकार. पायधुनीतील मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर. इमारतीमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याची माहिती. घरातून उंदीर मारण्याचा स्प्रे जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा विळखा. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात. चिकन विक्रेत्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड.